नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय कोबी चणा डाळ भाजी. कोकणातील पारंपरिक पद्धतीने आज आपण ही भाजी बनवतोय. कोबी म्हटलं की बरेच जण नाकं मुरडतात. पण ही भाजी चवीला इतकी छान लागते की न आवडणारे सुद्धा आवडीने ही भाजी खातील. चला तर मग लगेचच पाहूया कोकणातील पारंपरिक पद्धतीने कोबी चणा डाळ भाजी कशी बनवायची. सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये अर्धा पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे. चमचाभर मोहरी घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला ठेचा घालायचा आहे. इथे मी 1 चमचा जिरं, 1 हिरवी मिरची आणि 7-8 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहे. असा ठेचा घातल्यामुळे याचा स्वाद भाजीला खूप छान लागतो. सोबतच कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. सोबतच 2 चिमूट इतकं हिंग घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. अशी फोडणीमध्ये हळद घातली की भाजीला रंगसुद्धा सुरेख येतो. आता हे व्यवस्थित परतून घेतलं. आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. सोबतच चवीप्रमाणे मीठ देखील यामध्ये मी घालणार आहे. या स्टेजला मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होण्यास मदत होते. आता टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये मी वाटीभर चणा डाळ 2 तासापूर्वी भिजत घातली होती पाण्यामध्ये. तर ती चणा डाळ यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला चणा डाळसुद्धा परतून घ्यायची आहे. सोबतच यामध्ये मी 2 चमचे इतकं पाणी घालणार आहे आणि आता ही आपल्याला चणा डाळ मऊसूत अशी शिजवून घ्यायची आहे. त्याकरिता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी ओतून आपल्याला ही डाळ छान अशी मऊसूत शिजवून घ्यायची आहे. आता इथे झाकणातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता डाळ आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. बघा जरासुद्धा डाळ करपली नाही. मऊसूत अशी ही डाळ शिजली गेली आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे. इथे मी कोबी स्वच्छ धुवून त्यानंतर चिरून घेतलेला आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कोबी पहिला चिरला जातो आणि नंतर धुतला जातो, पण असं केल्यामुळे त्यातील जीवनसत्व हे कमी होतात. तर कोबी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कोबी शिजायला एक वाफ देखील पुरेशी होते. जास्त वेळ आपल्याला हा कोबी शिजवायचा नाही. तर आता झाकण ठेवून 5 मिनिटं आपण वाफ काढून घेणार आहोत. गॅसची आच लहानच ठेवायची आहे. कोबी ओव्हरकुक करायची नाही, नाहीतर मग ती खायला छान लागत नाही. कोबी बारीक असा चिरण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या स्लायसरचा वापर करू शकता. बटाट्याच्या स्लायसरवर कोबी किसून घेऊ शकता, म्हणजे बारीक असा किसला जातो. आता 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया आणि पुन्हा एकदा आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे. बघा जरासुद्धा भाजी ही करपली गेली नाही. तर ही भाजी छान अशी शिजली आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यावरती आपल्याला ओलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे. आमच्याकडे कोकणामध्ये सर्व भाज्यांमध्ये असं ओलं खोवलेलं खोबरं घातलं जातं. सोबतच आपल्याला यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. ही भाजी आमच्याकडे हमखास लग्नामध्ये बनवली जाते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.